वेलकम टू माय चॅनल। चला आज आपण बघणार आहोत बटरफ्लाय स्टिचिंग कशी करायची असते। त्यासाठी लागणार आहे हा सिल्क थ्रेड, त्यानंतर ही निडल आहे नंबर 23 म्हणजेच 0.45 आणि सीजर। यामध्ये मी पहिल्यांदा या पद्धतीचा एक बॉक्स करून घेतलेला आहे। यामध्ये पहिल्यांदा निडल खाली टाकून खालचा दोरा वरती घ्यायचा, त्यानंतर लॉक करून घ्यायचं मागच्या साइडला। पुन्हा पुढे, पुन्हा इथे लॉक करून घ्यायचं, पुन्हा या साइडला, पुन्हा या साइडला लॉक करून घ्यायचं। लॉक करून घ्यायचं। लॉक करून घेणं गरजेचं आहे कारण दोरा ओढला जात नसतो। पुन्हा अगदी जवळ स्टिच करायचं याच्या। लॉक करून घेतलं। आता या पद्धतीने मी हे सगळं स्टिच करून घेतलेलं आहे। आता यामध्ये फक्त एक करायचं असतं, बटरफ्लाय स्टिचिंगच्या वेळी या दोन्हीचा मध्य इथून हा दोरा काढायचा, त्यानंतर याच्या थोडंसं अंतर घेऊन देऊन तिथे ते स्टिच करायचं असतं। या पद्धतीने इथे पुन्हा एकदा लॉक करून घ्यायचं, अगदी त्याच्याजवळ लॉक करून घ्यायचं। पुन्हा त्यानंतर थोडंसं समोर अंतर घेऊन पुन्हा तिथे छोटीशी चेन स्टिच करायची, पुन्हा थोडंसं अंतर घ्यायचं, पुन्हा इथे खालून दोरी वरती काढायची, पुन्हा इथे लॉक करून घ्यायचं। या पद्धतीने पुन्हा एकदा साखळी टाकायचं इथे समोर, त्यानंतर थोड्याशा अंतरावरती पुन्हा एकदा। या पद्धतीची जी स्टिचिंग असते तर ती नेकला खूप सुंदर दिसते। पुन्हा लॉक करून घ्यायचं। या पद्धतीने करायचं, या पद्धतीने करायचं। खूप सुंदर दिसते याची नेकला किंवा स्लीव्जला बॉर्डर केल्याच्या नंतर याची डिझाइन। यामध्ये हवे तर एक स्टोन तुम्ही टाकू शकतात, शुगर बीट्स टाकू शकतात इथे स्टिच करताना। थँक यू फॉर वॉचिंग।